जेव्हा मी बाथरूममधून अंघोळ करून बाहेर आले, तेव्हा मी माझी नाईटी बाथरूममध्येच विसरले. खोलीत येताच मला लगेच आठवण झाली आणि मी परत बाथरूमकडे गेले. तिथे पाहिलं तर मी थक्कच झाले. माझा दीर रोहन माझी नाईटी हातात धरून पाहत होता. हे पाहून मी लाजेने पुरती पाणी झाले आणि तात्काळ त्याच्या हातातून नाईटी हिसकावून घेतली आणि खोलीत परत आले. त्यानंतर जेव्हा मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते, तेव्हा रोहन माझ्या जवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "वहिनी, तुमच्या अंगाला खूप छान वास येतो. त्या दिवशी तुमच्या नाईटीलाही खूप सुंदर सुगंध येत होता." रोहनच्या अशा बोलण्याने मी वैतागले होते. एक रात्री माझ्या नव्याने फोन करून सांगितलं की आज तो उशिरा येणार आहे. मला वाटलं, आज संधी चांगली आहे. मग जेव्हा घरातले सगळे झोपले, तेव्हा मी रोहनच्या दारावर टकटक केली. मला पाहताच त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तो म्हणाला, "वहिनी, तुम्ही यावेळी इथे?" मी म्हणाले, "हो, तुझा भाऊ आज उशिरा येणार आहे, म्हणून मला तुझ्याशी एक महत्त्वाचं काम आहे. मी खोलीत जाते आहे. तुला वेळ असेल तर ये आणि माझं बोलणं ऐकून घे." असं म्हणून मी माझ्या खोलीत परत आले. अर्धा तास गेला. मी खोलीत पडून होते. मी आधीच दार उघड ठेवलं होतं, जेणेकरून कुणाला शंका येणार नाही की कोणी माझ्या खोलीत आलं. इतक्यात रोहनने हलकीशी टकटक केली. मी म्हणाले, "ये, दार उघडं आहे." तो आत आला आणि माझ्या जवळ बेडवर बसला. त्यावेळी मी नाईटी घातली होती. रोहन बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिला, मग म्हणाला, "वहिनी, तुम्हाला काय बोलायचं होतं?" मी त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि उठून त्याच्या अगदी जवळ जाऊन बसले. मी त्याचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाले, "नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. मी 4 वर्षांची आहे. माझं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं आणि मी माझ्या नव्यासोबत, सासूबाईंसोबत आणि माझ्या दीर रोहन सोबत राहते. रोहन माझ्याच वयाचा आहे, साधारण 18 ते 19 वर्षांचा. तो नेहमी माझ्या आसपास असतो. त्याच्या नजरा माझ्यावर अशा असतात, जणू तो काहीतरी खास शोधत आहे. एकदा तो मला म्हणाला, "वहिनी, मला तुमच्याशी एक काम आहे." त्याच्या डोळ्यात एक चतुर चमक होती, जणू तो काहीतरी जास्तच हवं आहे असं दिसत होतं. मी थोडी गडबडले आणि म्हणाले, "हो, दीरजी, सांग काय काम आहे. मी तुझं प्रत्येक काम करण्यासाठी तयार आहे. तू तर माझ्या लहान भावासारखा आहेस." माझ्या बोलण्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तो हळूच म्हणाला, "वहिनी, मला लग्न करायचं आहे." मी म्हणाले, "अरे, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण दीरजी, लग्नासाठी मुलगी पाहिजे." तो थोडा वेळ गप्प राहिला, मग हळूच म्हणाला, "वहिनी, म्हणूनच तर मी तुमच्याकडे आलो आहे." मला तात्काळ समजलं की तो काय म्हणू इच्छितोय. तो म्हणाला, "वहिनी, मला तुमच्यासारख्या मुलीशी लग्न करायचं आहे." हे ऐकून मी थोडा वेळ गप्प राहिले. मग मला समजलं की त्याचा इशारा माझ्या लहान बहिणी काव्याकडे आहे. ती माझ्यापेक्षा लहान आहे आणि रोहनसाठी अगदी योग्य आहे. वयात 2 वर्षांचं अंतर आहे आणि दोघांची विचारसरणीही एकसारखी आहे. रोहनने माझ्याशी त्याच्या आवडीबद्दल आणखी बोलणं केलं. तो म्हणाला, "वहिनी, माझ्या बायकोत हे असावं, ते असावं." मी म्हणाले, "तुला काळजी करण्याची गरज नाही. तू सांगशील तर मी अगदी तशीच मुलगी तुला आणून देईन. फक्त लग्नासाठी हो बोल, बाकी सगळं माझ्यावर सोड." रोहन खुश झाला, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच प्रश्न होते. मग तो म्हणाला, "वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगू. रागावणार नाही ना?" मी म्हणाले, "नाही." तेव्हा तो म्हणाला,
पण मी अशा मुलीशीच लग्न करेन जी तुमच्यासारखी असेल. मी हसत म्हणाले, हो हो, मला माहित आहे की तुला माझी लहान बहीण काव्या आवडते. तो लाजत म्हणाला, नाही वहिनी, तुम्ही माझं म्हणणं समजलं नाही. असं म्हणून तो बाहेर निघून गेला. मला वाटलं की कदाचित लाजेपोटी त्याला माझ्या बहिणीचं नाव घेता आलं नाही. मी मनात ठरवलं की आधी बाबांशी या नात्याबद्दल बोलते आणि मग रोहनला खुशखबरी देईन. मी बाबांना विचारलं, तुम्हाला काव्या आणि रोहनचं नातं योग्य वाटेल का? बाबा म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही. तुम्ही दोघं खुश असाल तर काव्याही खुश राहील. मग मी आईशी बोलले. आई म्हणाली, तुझ्या निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही. पण तू रोहनकडून नक्की विचारून घे की त्याला काही अडचण नाही ना. मग मी रोहनकडे गेले आणि थेट विचारलं, तुला खरंच काव्या आवडते का? रोहन अडखळत म्हणाला, वहिनी, तुम्ही माझं म्हणणं समजत नाही. ही रात्रीची वेळ होती. मग तो हळूच म्हणाला, मी तुमच्याशी आणखी काही बोलू इच्छितो. वहिनी, तुम्हाला समजत नाही. मित्रांनो, थोडं बोलल्यानंतर मी म्हणाले, ठीक आहे दीरजी, रात्री नीट बोलू. असं म्हणून मी माझ्या खोलीत परत आले. रोहनने मला मागून हाक मारली, वहिनी, कुठे चाललात? त्याच्या आवाजात काहीतरी होतं की मला थांबावं लागलं. मी मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळे भाव होते, जे मी याआधी कधी पाहिले नव्हते. तो थोडा घाबरलेला दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात एक ठिणगी होती, एक हलकीशी आशा, ज्याने मला एक वेगळा अनुभव दिला. मी म्हणाले, तू काही बोललास का? रोहन हळूच हसला आणि थोडं जवळ येऊन म्हणाला, वहिनी, जेव्हा तुम्ही मला असं विचारता, तेव्हा मला काय बोलावं हे समजत नाही. तुमच्या बोलण्यात नेहमी काहीतरी असतं जे माझ्या मनाला भिडतं. मित्रांनो, त्याचं बोलणं माझ्या मनात खोलवर रुंजी घालत होतं. मला वाटलं की तो खरंच माझ्याशी काहीतरी बोलू इच्छितो, जे त्याने आतापर्यंत दाबून ठेवलं होतं. रोहनच्या डोळ्यात एक वेगळीच मृदुता होती, जी मला समजायला वेळ लागत होती. मी हळूच विचारलं, तू खरंच समजतोस का की तू माझ्याशी काय बोलतोस? रोहन एक पाऊल जवळ आला आणि म्हणाला, वहिनी, मी जे वाटतं ते शब्दात सांगू शकत नाही, पण मला माहित आहे की मी जे बोलतोय ते खरं आहे. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात हलकीशी झिजक होती, पण तरीही तो मला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तयार झाला होता. तुला माझ्याशी काही विचारायचं आहे का? मी नर्मपणे विचारलं. रोहनच्या नजरा माझ्यापासून दूर गेल्या आणि तो हळूच म्हणाला, वहिनी, तुम्ही माझ्याकडून कधी असं काही अपेक्षा करता का? त्याच्या बोलण्याने माझं मन हलकंसं धडधडायला लागलं. मी त्याला जवळ बोलावलं आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, रोहन, मला माहित आहे तू काय वाटतंय आणि मी ते समजू शकते. पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की नात्यांमध्ये खूप काही जबाबदाऱ्या असतात. मित्रांनो, रोहन थोडा वेळ गप्प राहिला, मग म्हणाला, वहिनी, मला माहित आहे हे सगळं अशक्य आहे. पण मला फक्त एवढंच हवंय की तुम्ही मला समजून घ्या. मी हलकंसं हसले आणि म्हणाले, रोहन, आपलं नातं खूप खास आहे आणि या नात्याच्या ज्या मर्यादा आहेत, त्यांचा आपण आदर करायला हवा. रोहनच्या डोळ्यात हलकासा राग दिसला, पण त्याचबरोबर एक समजूतदारपणाही होता, ज्याने मला त्याच्या प्रगल्भतेची जाणीव झाली. तो हळूच म्हणाला, वहिनी, आपण कधी एकमेकांना पूर्णपणे समजू शकू का? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, रोहन, आपल्यात जे काही आहे, त्यात आपण नेहमी एकमेकांचा आदर आणि समजूत ठेवली पाहिजे, कारण हेच सर्वात महत्त्वाचं आहे. रोहनने माझं बोलणं गांभीर्याने घेतलं आणि थोडा वेळ शांतपणे उभा राहिला. मग त्याने हळूच मान डोलावली आणि म्हणाला, मी समजलो वहिनी. असं म्हणून तो हळूच बाहेर निघून गेला. मित्रांनो, थोड्या वेळाने रोहनचा चेहरा माझ्या आणखी जवळ आला होता. त्याच्या डोळ्यांतली भावना अगदी स्पष्ट होती, जणू तो माझ्याशी काहीतरी बोलू इच्छित होता, पण शब्दात अडकला होता. तो थोडा वेळ उभा राहिला,
मग हलकंसं हसला आणि म्हणाला, वहिनी, कधी कधी मला वाटतं की तुम्ही मला नीट समजता का? त्याच्या आवाजात एक नाजूकपणा होता, एक समजूतदारी, जी मला खूप खोलवर जाणवली. मी हळूच त्याचा हात पकडला आणि त्याला जवळ ओढलं. त्याच्या डोळ्यात चमक होती, पण त्याचबरोबर हलकासा भयही होता. रोहन, तुला माझ्याकडून काय हवंय? मी हळूच विचारलं आणि त्याच्या डोळ्यात खोलवर पाहिलं. रोहन थोडा अडखळला, पण मग स्वतःला सावरत म्हणाला, वहिनी, मला तुमच्याशी खूप जवळीक वाटते. कधी कधी असं वाटतं की तुमच्याशी एक वेगळं नातं आहे, जे मी शब्दात सांगू शकत नाही. त्याच्या बोलण्याने माझं मन हेलावलं. काही क्षण खोलीतली शांतता आमच्या श्वासांनीच भरून गेली होती. मी त्याच्या या सत्याने पूर्णपणे प्रभावित झाले होते, पण त्याच वेळी मी एका गहन उलझनात होते. मला त्याला माझ्या मनातलं सांगावं का, की त्याला योग्य मार्ग दाखवावा? मी त्याच्या जवळ गेले, त्याचा हात हलकेच पकडला आणि हळूच म्हणाले, रोहन, तुझ्या बोलण्याचा मला नेहमी विचार करायला हवा आणि मी नेहमी तुझ्यासोबत असेन. पण या मार्गावर चालणं आपल्या दोघांसाठी कठीण होऊ शकतं. आपल्याला आपल्या मर्यादांचा आदर करायला हवा. रोहनच्या डोळ्यात हलकीशी निराशा दिसली, पण त्याने चेहरा वर करून म्हणाला, वहिनी, मला माहीत आहे हे कठीण आहे. पण मी तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या नजरेतून पाहूच शकत नाही. माझ्यासाठी तुम्ही त्या आहात, ज्या मला नेहमी समजून घेतात आणि सावरतात. तुमच्यापेक्षा जास्त मी कोणाला ओळखत नाही. मित्रांनो, माझ्या मनात हलकीशी लहर उठली. त्याचं बोलणं खरंच खोल होतं आणि त्याच्या मासूमपणाने मला खूप काही विचार करायला भाग पाडलं. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, रोहन, तुझे शब्द माझ्या मनाला खूप भिडतात. पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की नात्यात भावना आणि आदर्शांचा समतोल सर्वात महत्त्वाचा आहे. रोहन थोडा शांत झाला, मग त्याने आवाजात गांभीर्य आणत म्हणाला, वहिनी, मला माहीत आहे हे सगळं स्वप्नासारखं वाटतं. पण मला वाटतं, प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी विश्वास हवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता का? त्याच्या या बोलण्याने माझं मन आणखी जवळ आलं. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाले, रोहन, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपण कोणत्या मार्गावर चालतोय. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर पसरली. तो हलकंसं हसत म्हणाला, धन्यवाद वहिनी, तुम्ही मला इतकं समजावलंत. असं म्हणून तो हळूच बाहेर निघून गेला आणि खोलीच्या शांततेत आमच्या विचारांचा गहन संवाद चालू राहिला. रोहन, तुला माझ्याकडून काय हवंय? मी हळूच म्हणाले आणि त्याच्या डोळ्यात एक गहन शोध पाहिला. त्याच्या बोलण्यातली चाहूल मला मनापासून जाणवत होती, जणू तो माझ्याशी काहीतरी खास बोलू इच्छित होता, पण शब्द सापडत नव्हते. तो काही क्षण शांत राहिला, मग हलक्या हास्यासह म्हणाला, वहिनी, मला माहीत आहे हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे. पण मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला सर्वात खास माणूस मानतो. तुम्ही जशा आहात, तसाच मला तुमचा साथ हवाय. त्याचं बोलणं माझ्या मनाला भिडलं. मी त्याच्या जवळ गेले, त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हलक्या हास्यासह म्हणाले, रोहन, तू जे वाटतंय ते मी समजू शकते. पण हा मार्ग आपल्या दोघांसाठी खूप कठीण होऊ शकतो. आपल्याला आपल्या मर्यादांचं भान ठेवायला हवं. रोहन थोडा वेळ शांत राहिला, पण मग त्याने असं काही बोललं की माझं मन हादरलं. वहिनी, जर या मार्गावर चालण्यासाठी तुमची संमती हवी असेल, तर मी वाट पाहू शकतो. पण मला माहीत आहे की तुम्ही माझ्यासाठी त्या आहात, ज्या कोणी दुसऱ्या असूच शकत नाही. तुमच्याशिवाय मी माझ्या जगाची कल्पनाही करू शकत नाही. मित्रांनो, त्याच्या आवाजातली खोली ऐकून मला असं वाटलं की आम्ही दोघं एकाच ठोक्यावर चालतोय. त्याचा प्रत्येक शब्द माझ्या मनाच्या तारा छेडत होता. पण त्याचबरोबर मी समजले की हे नातं समजूतदारीने आणि आदर्शांसह जगायला हवं. रोहन, मला तुझ्या बोलण्याची पूर्ण समज आहे.
तू जे बोललंस ते माझ्या मनाला भिडलं आहे. पण या नात्याच्या प्रत्येक बाजूला आपल्याला नीट तपासायला हवं, मी म्हणाले आणि त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात हलकेच पकडला. आपलं नातं नेहमीच राहील, पण आपल्याला हेही समजून घ्यायला हवं की आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवं. रोहनने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातली हलकीशी चमक माझ्या विचारांना आणखी बळकटी देत होती. तो हळूच हसत म्हणाला, वहिनी, तुम्ही खरंच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी देणगी आहात. तुमचं बोलणं माझ्या मनाला शांती देतं. आम्ही दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलो होतो, जणू जग आमच्या आजूबाजूला थांबलं होतं. काही क्षणांसाठी आम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती, फक्त एकमेकांची साथच सर्वात महत्त्वाची वाटत होती. रोहनने माझ्याकडे हळूच झुकत विचारलं, तुम्ही मला तुमचा विश्वास देऊ शकता का? तुम्ही मला तो मार्ग दाखवू शकता का, जो आपण एकत्र ठरवू? मी त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या डोळ्यातली खरी भावना पाहिली, जी प्रत्येक शब्दापेक्षा गहन होती. रोहन, मी नेहमी तुझ्यासोबत असेन, पण आपल्याला योग्य मार्गावर चालण्याचा विश्वास ठेवायला हवा, मी म्हणाले. तो माझ्याकडे हसत पाहत होता, जणू त्याला सगळं समजलं होतं. धन्यवाद वहिनी, तुम्ही मला योग्य दिशा दाखवली, असं म्हणत आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ बसलो आणि तो क्षण अनुभवत होतो. जेव्हा भावनांच्या खोलीपेक्षा एकमेकांची समज आणि विश्वास जास्त महत्त्वाचा ठरतो, तेव्हाच आपलं नातं खरं बनतं. मित्रांनो, आमचं बोलणं चालूच राहिलं आणि रोहनचे शब्द माझ्या मनात घुमत राहिले. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, रोहन, तुला माहित आहे, नाती फक्त प्रेम आणि आकर्षणावर बनत नाहीत. त्यांना विश्वास, समज आणि आदराची गरज असते. जर आपण एकमेकांचा आदर ठेवला नाही, तर हे नातं फक्त भ्रम ठरेल. रोहनने माझं बोलणं समजून घेतलं आणि मान खाली घातली. मग तो हळूच म्हणाला, मी समजतो वहिनी, आणि मला या नात्याची खरी गंभीरता आणि खोली समजायला वेळ हवा. तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे. त्याच्या शब्दांत एक सत्यता होती आणि मला जाणवलं की तो खरंच माझ्या विचारांना आणि भावनांना समजण्याचा प्रयत्न करतोय. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांतली शांतता मला हे जाणवून देत होती की तो या नात्याला गांभीर्याने घेतोय. रोहन, मला माहित आहे तू चांगला माणूस आहेस, पण आपल्याला हे सुनिश्चित करायला हवं की आपला मार्ग योग्य आहे, मी म्हणाले. तो थोडा वेळ शांत राहिला, मग हसत म्हणाला, वहिनी, तुमच्याशी बोलल्याने मला खूप काही समजलं. मला आपण दोघं नेहमी एकमेकांसोबत राहावं असं वाटतं, पण योग्य पद्धतीने. मी तुमच्याशी काहीही चूक करू इच्छित नाही. त्याच्या बोलण्याने मला हायसं वाटलं. मला जाणवलं की त्याला आपलं नातं काय असावं हे समजत होतं. तो फक्त एक प्रेमळ, खरा धीर होता आणि या नात्यात आदर आणि प्रेम सर्वात महत्त्वाचं होतं. मी हलकेच त्याचा हात पकडत म्हणाले, आपलं नातं नेहमी असंच राहील, रोहन. तुझं भाऊ-बहिणीचं नातं असंच असायला हवं, जिथे दोघांचा विश्वास आणि आदर कायम राहील. रोहनने माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि त्याच्या डोळ्यात एक गहन शांतता होती. त्याला माहित होतं की हे नातं एका नव्या दिशेने पुढे जाऊ शकतं, पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता एकमेकांचा आदर आणि विश्वास. तुमच्या बोलण्याने मला शिकवलं आहे की नातं फक्त प्रेमाने नव्हे, तर समजूतदारीने चालतं. आणि हाच तो मार्ग आहे जो मी स्वीकारू इच्छितो, तो म्हणाला. आम्ही दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलो होतो आणि त्या क्षणी आम्हाला एकमेकांबद्दल आणखी गहन समज मिळाली होती. रोहनने माझा हात हलकेच पकडला आणि म्हणाला, वहिनी, तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण असतं. तुम्ही माझी सर्वात मोठी गुरु आहात. माझ्या मनात हलकीशी आनंदाची भावना जागी झाली. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, रोहन, तू नेहमी माझ्यासारखाच राहशील आणि मी नेहमी तुझ्यासोबत असेल. पण लक्षात ठेव, आपलं नातं नेहमी प्रेम आणि आदरावर आधारित राहील,
तो हसला आणि मग आम्ही दोघं शांतपणे बसलो, जणू आमच्यात एक नवीन समज आणि गहन सहभागाची सुरुवात झाली होती. मित्रांनो, रोहनने माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि मग एक दीर्घ श्वास घेतला. वहिनी, मला वाटतं आपल्याला हे समजायला हवं की आपल्या नात्याचं खरं महत्त्व काय आहे, रोहन हळूच म्हणाला. आणि मला समजलं की तो आपल्या विचारांना पूर्णपणे समजण्याचा प्रयत्न करतोय. आपलं नातं फक्त एक खेळ नाही, हे कुटुंबाचा एक मूलभूत भाग आहे. तू माझा दीर आहेस आणि मी तुझी वहिनी, हेच आपलं खरं नातं आहे, मी म्हणाले आणि त्याच्या डोळ्यात एक गहन समजूत दिसली. रोहन थोडा वेळ शांत राहिला, मग म्हणाला, मला माहीत आहे वहिनी, आणि आता मला हे जाणवलं की मी जे विचार करत होतो ते बरोबर नव्हतं. प्रेम आणि आकर्षणाने नाती बनवणं फक्त एक फसवणूक आहे आणि ही एक मोठी गैरसमज आहे. बरोबर बोललास रोहन, मी त्याला आणखी समजावलं. आपल्या नात्याचा पाया फक्त कौटुंबिक बंधन आणि परस्पर आदर असायला हवा. या बंधनाला कमकुवत करणारा कोणताही विचार आपल्या समाजासाठी आणि कुटुंबासाठी योग्य नाही. आपल्याला हे समजून घ्यायला हवं की नात्याबद्दलची आपली विचारसरणी समाजात एक आदर्श असायला हवी, भ्रम नाही. रोहनने मान खाली घातली आणि काही वेळासाठी डोळे बंद केले, जणू तो सगळं विचार करू इच्छित होता. मला समजलं वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हे नातं एक खेळ होऊ शकत नाही. मला असं विचारायला नको होतं, तो म्हणाला. त्याच्या बोलण्यात थोडा रागही होता, कदाचित स्वतःवर, पण मला माहीत होतं की तो योग्य दिशेने विचार करायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, मी त्याला माझ्या शब्दांतून आणखी समजावलं. आपल्या नात्याचं खरं स्वरूप हे आहे की आपण एकमेकांशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागायला हवं. तू माझ्यासाठी लहान भावासारखा आहेस आणि मी तुझी वहिनी आहे. आपल्याला हे नातं समजून गंभीरपणे निभवायला हवं. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मला आता पूर्णपणे समजलं आहे. मी माझा विचार बदलणार आणि जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न करणार. वहिनी, मला माफ करा, मी नकळत तुम्हाला दुखावलं. ही काही चूक नव्हती रोहन, मी म्हणाले. कधी कधी लोक चुकून असं विचार करतात. पण सर्वात महत्त्वाचं आहे की आपण आपल्या चुकांमधून शिकावं आणि योग्य मार्गावर चालावं. आपल्याला एकमेकांचं नातं समजूतदारीने आणि आदराने निभवायला हवं. त्या दिवसानंतर रोहनने मला विश्वास दिला की तो या नात्याला कुटुंबाच्या रूपातच समजेल आणि कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही. आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलं की हे नातं नेहमी आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या योग्य मान्यतांनुसार निभवू. मित्रांनो, जसजसा वेळ निघत गेला, रोहन आणि मी एकमेकांसोबत आपलं नातं समजून आणि आदर देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला हे समजलं की नाती फक्त भावना आणि आकर्षणावर बनत नाहीत, तर विश्वास, आदर आणि समजूतदारीवर बनतात. एक दिवस रोहन मला म्हणाला, वहिनी, मला वाटतं आता आपलं नातं अगदी योग्य दिशेने चाललं आहे. तुम्ही मला हे शिकवलं की नाती कशी योग्य पद्धतीने निभवायची आणि मी त्याचं पूर्ण पालन करणार. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. रोहन, नाती नेहमी आत्मीयता आणि समजूतदारीने बनवली जातात. आपण नेहमी एकमेकांच्या जवळ असणं गरजेचं नाही, पण एकमेकांना योग्य पद्धतीने समजून आपली जबाबदारी निभवणं महत्त्वाचं आहे. नाती तेव्हाच मजबूत होतात जेव्हा आपण एकमेकांसाठी उभं राहतो, मग अडचणी कितीही असोत, मी म्हणाले. रोहनने मान खाली घातली आणि म्हणाला, तुम्ही बरोबर बोलताय वहिनी. मला आता जाणवलं की नात्यात सर्वात जास्त महत्त्व आहे एकमेकांना मान देणं आणि कुटुंबाच्या मूल्यांना समजणं. आम्ही दोघांनी या समजूतदारीने आपलं नातं आणखी मजबूत केलं. मला माहीत होतं की रोहन आता माझा दीर म्हणून एका भावासारखाच राहील आणि आमच्या नात्यात कधीही गैरसमज येणार नाही. तर मित्रांनो, ही होती आजची आमची छोटीशी कहाणी. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली, हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे अशाच रोमांचक कहाण्या ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या कथेत. धन्यवाद.